शुभ दुपार मित्रांनो. आज आपण निघालो आहोत शहाड येथील बिर्ला मंदिर. तिथे विठ्ठल रुक्मिणीचंही भव्य मंदिर आहे. आता आपण दादरवरून शहाड येथे 2:25 पोचलो. तर शहाड येथून आपल्याला पूर्वेकडे जावं लागेल. तेथून शेअरिंग रिक्षाने 20 रुपये प्रति व्यक्ती घेतात व आपण पायी चालत जाऊ शकतो. काहीतरी अंतर 1-1.5 किलोमीटर आहे. तर आपण प्लॅटफॉर्म नंबर 1 वरून आता प्लॅटफॉर्म नंबर 2ला जाऊ व तेथून पूर्वेला बाहेर पडू. पूर्वेला पोचल्यावर तिथे रिक्षा किंवा पायी चालत जाऊ. चला तर मग पूर्वेला आलेलो आहोत. समोरील रस्त्याने पुढे जाऊ व तिथे पाहू काय ऑप्शन आहे ते. रिक्षा किंवा पायी चालत जायचा प्रयत्न करू. शहाड स्टेशनला उतरल्यावर आपण कल्याण साईडने ब्रिजवरनं खाली उतरावे व समोर जो ब्रिज दिसत आहे तिथे रिक्षा अवेलेबल असतात. समोरच कल्याण स्टेशनला जाणारा रस्ता आहे. तिथून आपण शेअरिंग रिक्षाने मेडिकल स्टोअर नावाचं बोर्ड आहे त्याच्यासमोरच महालक्ष्मी फरसान स्वीट मार्ट आहे. इथे आपल्याला रिक्षावाले आपल्याला इथपर्यंत सोडतात. इथून समोर जी गल्ली दिसत आहे महालक्ष्मी स्वीट मार्टच्या समोर जी गल्ली दिसत आहे तिथून आपण बिर्ला मंदिराकडे जाऊ शकतो. समोरच विश्राम भवनचा फलक लावलेला आहे. तर प्रवेशद्वाराने आतमध्ये गेल्या असता पार्किंग फॉर टेम्पल्स. तर येणाऱ्या भाविकांच्या कार पार्किंगसाठी मंदिर समितीने इथे पे अँड पार्कची व्यवस्था केलेली आहे. बिर्ला मंदिराकडे जायसाठी मोफत कार भाविकांसाठी उपलब्ध आहे. नाही इकडे नाही, इकडे मागचं काढतो. हो हे काढतो, तू हे नाही काढतो. ओ जाऊ बागे हो
समोरच श्री वसंत बिर्ला व सरला बिर्ला यांच्या मूर्त्या आहेत. आपल्याला समोर बिर्ला मंदिराचे भव्य प्रवेशद्वार दिसत आहे. प्रवेशद्वाराला हत्तीचे चित्र कोरलेले आहे. सुंदर नक्षीकाम केलेले आहे दरवाजे. मंदिरात प्रवेश करतात पिण्याच्या स्वच्छ पाण्याचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे. विठोबा मंदिर शहाळ. मंदिराचं उघडायचं टाईम सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत आहे. मंदिरच्या वतीने विशेष पूजा करण्यात येते. त्याचे दर खाली देण्यात आलेले आहे. मंदिराच्या डाव्या साईडला आपल्या चपला काढून ठेवण्याची व्यवस्था केलेली आहे. या भव्य प्रवेशद्वाराने आपण मंदिरात जाऊन विठ्ठल रुक्मिणी यांचे दर्शन घेऊ. पायऱ्या चढून वर आल्यावर प्रशस्त असे बिर्ला मंदिराचे दर्शन होते. मंदिराच्या प्रवेशद्वारावर 2 हत्तींची प्रतिमा आहे. तसेच मंदिराच्या मुख्य दरवाजाच्या वर गणपतीची मूर्ती आहे व त्याच्यावर अजिंठा वेरूळ येथील लेणी आहेत त्याही कोरलेल्या आहेत. मंदिराच्या बाजूला सुंदर अशी बाग बनवण्यात आलेली आहे. इथे आपण विश्राम करू शकता. अभी हाथ अलग अलग कर लेना. आगे पीछे देखा. मंदिराच्या प्रवेशद्वाराला हत्ती व सिंहाची मूर्ती ठेवण्यात आलेली आहे. मंदिराच्या आतील गाभाऱ्यात जाण्याच्या अगोदर मंदिराच्या प्रवेशद्वारावर श्री गणेशाची प्रतिमा कोरण्यात आलेली आहे. समोरच विठ्ठल रखुमाईचे मूर्तीचे दर्शन होत आहे. त्याच्यावर शेषनागावर श्री विष्णूची मूर्ती कोरण्यात आलेली आहे. शेजारी पायाजवळ श्री लक्ष्मीची मूर्ती ही आहे.
मंदिरात आत शिरल्यावर दत्त गुरूंची प्रतिमा नजरेस पडते. तसेच डाव्या बाजूला शिव पार्वती यांची मोहक प्रतिमा आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या शेजारी लक्ष्मी नारायणची सुंदर प्रतिमा आहे. त्याच्या शेजारी हनुमानाची सुरेख अशी मूर्तीचं दर्शन होतं. श्री विठ्ठल व रुक्मिणी यांचे सुंदर एकदम जिवंत मूर्ती आहे असं वाटतं. मंदिराच्या गाभाऱ्यात गणपती बाप्पाची ही मूर्ती आहे. गणपती बाप्पा मोरया. मंदिरातलं कोरीव काम अत्यंत सुरेख करण्यात आलेले आहे. प्रत्येक मूर्तीचे शिल्प पाहतच राहावी अशी आहे. मंदिरामध्ये दोन भव्य अशा घंटा लावण्यात आलेल्या आहेत. त्याचं घंटानाद आरतीच्या वेळेस केलं जातं. डाव्या साईडलाही एक मोठी घंटा आहे. तुम्ही जर दर्शनाला आलात परिवारासकट तर इथे मुलांसाठी खेळण्यासाठी मस्त गार्डन बनवण्यात आलेले आहे. तिथेही तुम्ही आपला वेळ घालवू शकता. मंदिराची पार्श्वबाजू अशी अप्रतिम कोरीव काम केलेलं आहे. एकदम पाहतच राहावे असं वाटतं. ही मंदिराकडील डाव्या साईडची बाजू आहे. मंदिरात येताना आपण शहाळ स्टेशनपासून शेअरिंग रिक्षाने इथपर्यंत आलो होतो. तर आता आपला प्रयत्न राहील की इथून चालत शहाळ स्टेशनपर्यंत आपण प्रवास करू. आता आपलं मंदिराचं सर्व दर्शन झालेलं आहे. तर आता आपण परतीचा प्रवास करू. मगाशी आपण प्रवेश करताना समोरील विश्राम भवन येथून गोल्फ कारने वर आलो होतो. आता आपल्याला परतीचा प्रवास करायचा आहे. तर मंदिराच्या उजव्या साईडवरून आपण खाली जाऊ चालत. चला तर. आपण मंदिराकडे पायऱ्यांमार्फत चढूनही येऊ शकतो. मंदिरासाठी
पूजा साहित्याचे छोटे स्टॉलही उपलब्ध. आपण शहाडकडून येताना आपण रिक्षाने उतरलो होतो, तिथे समोरच महालक्ष्मी स्वीट मार्ट आहे. तिथूनच आपण जर पायरीने चालत जायचं असेल तर त्या मार्गाने वर यावं. अन्यथा आपण पुढे गेल्यावर विश्राम भवनकडून थोडं वर आल्यावर गोल्फ कारने मोफत वरपर्यंत जाता येतं. 2 मार्ग आपल्याला उपलब्ध आहेत. मंदिरावरून खाली येताना विश्राम भवन म्हणून रेस्टॉरंट आणि लंच होम आहे. इथे माफक दरात आपल्याला खाण्यापिण्याची सोय आहे. विश्राम भवन रेस्टॉरंटचा मेनू कार्ड मी व्हिडिओवर शूट केलेला आहे. इथे मेनूवर दिलेले सर्व पदार्थ आपल्याला उपलब्ध आहेत. तर आपण विश्राम भवनकडून खाली जाऊ. मंदिराकडून खाली येताना समोर जो रस्ता दिसत आहे तो डाव्या साईडला शहाड स्टेशनकडे जातो. समोरच शहाड स्टेशनकडे जाणारा रस्ता आहे. शहाड स्टेशनपासून आपण चालत सदर महालक्ष्मी हॉटेल चॅट सेंटरकडे यावे व तिथेच बाजूला जो मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे त्या मार्गाने तुम्ही पायी चालत मंदिराच्या पायथ्याशी जाऊ शकता व तिथून वर जाण्यासाठी 20 ते 30 पायऱ्या चढून आपण मंदिरात प्रवेश करू शकतो. व गोल्फ कारने जायचं असेल तर इथून पुढे 10 पावलं चालत गेले असता विश्राम भवन, इथून गोल्फ कारनेही वर जाऊ शकतो. अन्यथा पायी चालत या मार्गाने महालक्ष्मी हॉटेलच्या मार्गाने वर जाऊ शकतो. महालक्ष्मी हॉटेलकडून डावीकडे वळून समोरच शहाडच्या स्टेशनने आपण पायी चालत चाललो आहोत. समोरच बिर्ला मंदिरापासून 5 मिनटं पुढे चालत आले असता श्री राम मंदिर शहाड गावठण कोलीवाडा असं प्रवेशद्वार दिसलं. तर मनात विचार केला इथे आलो आहोत तर आपण राम मंदिराचंही दर्शन घेऊया. चला तर येत आहे ना माझ्यासोबत, चला पुढे. थोडं पायी पुढे आल्यावर मातोश्री नावाची बिल्डिंग आहे. तिथूनच पुढे चालत गेल्यावर पायऱ्या दिसत आहे. तिथून वर गेल्यावर मंदिर असावे. थोडं चालत पुढे आल्यावर 50 पायऱ्या दिसत आहेत. त्या चढून आपल्याला वर जायचं आहे. 50 नाही 25-30 पायऱ्या आहेत. आरामात वर चढून येऊ शकता. हमको वायरल कर दो बच्चा वाटी पतंग उड़ाने हेलो गाइस पतंग उड़ाने हमको वायरल कर दो. हेलो गाइस हमको वायरल कर दो. 25 पायऱ्या चढून आल्यावर समोरच राम मंदिर दिसते. राम मंदिराचं असं काही शेड उभारण्यात आलेली आहे. मंदिर परिसरात एक छोटेखानी बजरंग बलीचं मंदिर आहे.
त्याच्याच शेजारी आज आपले बिर्ला मंदिर येथे विठ्ठल रखुमाई व राधेकृष्ण व लक्ष्मीनारायण यांचं आपल्याला दर्शन झालं. तिथून थोडं खाली आल्यावर 5 ते 10 मिनटात आपल्याला श्रीराम मंदिरकडे जाण्याचा प्रवेशद्वार दिसलं, तर आपण राम मंदिराकडे येऊ. श्रीराम मंदिरात दर्शन घेतलेलं आहे. आता आपण शहाडला जाऊ. सदर ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही लाईक व डिसलाईक करून मला कळवावे. तसंच माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर व कमेंट करून मला प्रोत्साहन द्यावे. नमस्कार. शुभ संध्या.